उत्तर महाराष्ट्रातील विधानसभा मतदारसंघांचा आढावा घेतल्यानंतर आज काँग्रेसची महत्त्वाची पत्रकार परिषद पार पडते आहे। नाशिकमधील पत्रकार परिषदेला बडे नेते उपस्थित राहणार अशी माहिती मिळते। विधानसभेसाठी काँग्रेसकडून विभागनिहाय चाचपणी सुद्धा सुरू असल्याची माहिती समोर आलेली आहे। महत्त्वाची बातमी आपण सध्या पाहतोय काँग्रेसच्या गोटातून। आज महत्त्वाची अशी पत्रकार परिषद पार पडणार आहे आणि या पत्रकार परिषदेला नेमके कोण नेते उपस्थित राहतात हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं ठरणार आहे। आणि या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी किरण ताजने सध्या आपल्या सोबत आहेत। किरण, आपण पाहू शकतो काँग्रेसची ही महत्त्वाची अशी पत्रकार परिषद पार पडणार आहे। नेमकं काय घडू शकतं, कोणत्या विषयांवर सविस्तर चर्चा होऊ शकते? गौरी, प्रामुख्याने जर बघितलं तर राज्याच्या राजकारणाच्या दृष्टीने दोन महत्त्वाच्या घडामोडी आहे। एकतर महाविकास आघाडीला पुढे घेऊन जात असताना काही मुद्दे या पत्रकार परिषदेमध्ये मांडले जातील। दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे काँग्रेसकडनं विभागानुसार काही आढावे घेतले जातात। त्यामध्ये नंदुरबारमध्ये कालच्या दिवशी उत्तर महाराष्ट्राचा आढावा घेण्यात आलेला आहे। त्या सगळ्या पार्श्वभूमीवर ही पत्रकार परिषद होते। त्यामुळे उत्तर महाराष्ट्रातला जो महत्त्वाचा भाग आहे त्यापैकी अनेक ठिकाणी महाविकास आघाडीचे उमेदवार निवडून आलेले आहेत। फक्त जळगाव आणि रावेर हे दोन मतदारसंघ वगळता महाविकास आघाडीने या ठिकाणी मजल मारलेली होती। त्या अनुषंगाने कुठे कोण जागा लढणार याबाबतची चर्चा झालेली असणार आणि त्या अनुषंगाने या पत्रकार परिषदेमध्ये काही मुद्दे मांडले जातील। दुसरी आणखीन एक बाब महत्त्वाची म्हणजे राज्य सरकारच्या माध्यमातून ज्या योजना आणल्या जात आहेत त्या योजनांच्या पार्श्वभूमीवर काही मुद्दे खोडून काढण्याचा प्रयत्न या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून केला जाऊ शकतो। याशिवाय बदलापूर सारखी घटना असेल, परिषदेतून नेमके कोणते मुद्दे उपस्थित केले जातात हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं ठरणार आहे।